नमस्कार मित्रांनो, हर्ष मोटिवेशनमध्ये आजच्या स्टोरीला घेऊन तुमचं खूप मनापासून स्वागत करतो. तुम्ही इतरांचं चांगलं करा, देव नक्कीच तुमचं चांगलं केल्याशिवाय सोडणार नाही. आजची गोष्ट आहे भगवंत श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संदर्भातली. एकदा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन फेरफटका मारत गावामधनं म्हणजे त्यांच्या राजमहालातनं बाहेर पडलेले असतात. बाहेर पडल्यानंतर त्यांना अर्जुनाला आणि कृष्णाला एक ब्राह्मण दिसतो. तो ब्राह्मण भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडलेला असतो. तो दारोदारी जाऊन भिक्षा मागत असतो. अर्जुन खूप वेळा त्याची निरीक्षण केल्यानंतर अर्जुन त्याला त्याच्यापाशी बोलवतो हाक मारून. तो अर्जुनाला पूर्ण त्याचा नित्यक्रम सांगतो की मी दररोज भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडतो आणि या भिक्षेवरती माझा उदरनिर्वाह होतो. मग तो ब्राह्मणाला एक हातामध्ये सोन्याच्या नाण्यांची एक पोतली असते अर्जुनाकडे. ते अर्जुन खिशातून काढून त्याला देऊन टाकतो आणि त्याला म्हणतो की बाबा तुम्ही आजपासनं मागू नका भिक्षा, तुम्ही आजपासनं तुमचे दिवस बदललेत, तुम्ही जावा घरी निवांत राहा. तो ब्राह्मण घरी जातो. घरी जात असताना रस्त्यामध्ये एक दरोडेखोर असतो म्हणजे चोर असतो. तो चोराने हा प्रकार बघितल्यामुळे चोर त्या ब्राह्मणाकडचं सगळं द्रव्य म्हणजे सोनं लुटून घेतो आणि परत तो ब्राह्मण डोकं आपटत घरी येतो की आपल्याला एवढं सगळं मिळालं. मग तो बायकोशी बोलताना सांगतो की बाबा मला आज अर्जुनाने असं दिलं होतं, परंतु ते दैव देतं कर्म नेतं या पद्धतीनं माझं झालं की बाबा ते घेऊन गेला ते चोर. मग ते अर्जुन दुसऱ्या दिवशी परत तो भिक्षा मागायला बाहेर पडतो. असं सलग ते 2-3 दिवस गेले की परत एकदा अर्जुन आणि श्रीकृष्णाला ते ब्राह्मण बुवा दिसतात. ब्राह्मण बुवा दिसल्यानंतर परत अर्जुन त्यांना बोलवून घेतलं. परवा दिवशी मी तुम्हाला हे दिलं होतं, सोन्यांचं नाण्यांनी भरलेली पिशवी दिली होती, तुम्ही आज परत भिक्षा मागायला आलाय, कसं काय? मग ते ब्राह्मण सगळी गोष्ट जी घडली, चोराने आपल्याला कसं लुटलं वगैरे ते सगळं सांगतो. मग अर्जुन विश्वास ठेवतो आणि त्याला परत एकदा मोती काढून देतो आपल्या खिशातला. मोती जो असतो तो मौल्यवान मोती असतो. तो मौल्यवान मोती अर्जुन त्याला देऊन टाकतो आणि त्याला म्हणतो आता हे सांभाळून ठेवा, तुमचे दिवस नक्की बदलले जातील. तो ब्राह्मण खुश होतो आणि तो मोती घेऊन घरी येतो. घरी आल्यानंतरनं घरामध्ये आता ठेवायला काही आपल्याकडं आत्ता जशी कपाटं वगैरे असतात तसं त्यावेळेला काही कपाटं वगैरे नव्हती. मग त्यामुळे ते समोर त्यावेळेला मातीची भांडी असायची. मातीची भांडी असल्यामुळे ते एक मटकं होतं घरामध्ये, जे त्यांच्या घरामध्ये कधीच वापरलं जात नव्हतं. ते मटकं त्यांनी घेतलं आणि त्या एका जुन्या मटक्यामध्ये ती मोती खालच्या बाजूला ठेवून दिल्यानंतर ब्राह्मण बाहेर निघून गेला. घरामध्ये ते ठेवून तोपर्यंत बायको इकडं नदीवरती पाणी आणायला गेली होती ब्राह्मणाची. तर बायकोच्या हातनं येताना तो मटका फुटला. ज्याच्यामध्ये ती पाणी भरत होती तो मटका तिथं फुटला. त्यामुळे तिला डोक्यात आलं की बाबा आपण घरामध्ये जो जुना मटका आहे तो आपण घेऊन जावा. मग ती घरी आली, तिने तो जुना मटका घेतला, तो घेऊन ती नदीवरती गेली आणि नदीवरती गेल्यानंतर ना मग तिने ते आता त्याच मटक्यामध्ये मोती ठेवलेला होता ब्राह्मणाने. तो मोती त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये विलीन झाला. आता विलीन झाल्यानंतर ना तिने पाणी भरलं आणि ती घरी आली. तोपर्यंत ब्राह्मण बाहेरनं घरी आला होता. ब्राह्मण घरी आल्यानंतर ना त्याने विचारलं की बाबा हे मटकं कुठे गेलं? ती बायकोने सांगितलं की माझ्या हातनं नवं मटकं फुटलं होतं, मी जुनं मटकं घरामधून घेऊन नदीवरनं पाणी घेऊन आले. झालं. त्याने ब्राह्मणाने सगळी गोष्ट सांगितली की बाबा आपण मोती आणला होता, तो मोती आपण त्या मटक्यामध्ये ठेवला होता आणि तेच मटकं तू घेऊन गेली आणि आता तो मोती पण आपल्या हातनं गेला. म्हणजे दैव देतं आणि कर्माने येतं, ह्याची दुसरी त्यांना आलेला प्रत्यय. आता परत तो ब्राह्मण भिक्षेला निघतो, भिक्षा पूर्ण करतो आणि असंच करत असताना
पुन्हा एक 3-4 दिवस जातात आणि श्रीकृष्ण आणि भगवान म्हणजे अर्जुन हे दोघंजणं फेरफटका मारत असतात आणि त्यांना परत तो ब्राह्मण दिसतो की तिथं भिक्षा मागायला आलेला आहे. अर्जुन त्याला परत एकदा बोलवून घेतो. बोलवून घेतल्यानंतर ना मग त्याला विचारतो की बाबा नेमकं काय झालं. त्यांनी जी गोष्ट घडती ती गोष्ट त्या अर्जुनापुढं आणि भगवंतापुढं सांगून टाकतो. अशा वेळेला अर्जुन श्रीकृष्णाकडे बघतो आणि श्रीकृष्णाला म्हणतो, देवा आता तुम्हीच यात ना काहीतरी मार्ग काढा. मी ह्याला मनापासून 2दा मदत केली होती पण ती काही त्याच्याकडे टिकली नाही. मग भगवान श्रीकृष्ण त्याच्याकडे बघतात, हसतात. हसल्यानंतर न खिशामध्ये हात म्हणजे त्यांच्या सदऱ्यामध्ये हात घालून 1-2 पैसे असतात, 2 नाणी असतात. 2 नाणी फक्त त्याला देतात आणि त्याला म्हणतात की तू इथनं डायरेक्ट ब्राह्मणाला सांगतात की तू इथनं घरी जा. कुठंही थांबू नको, कुठंही काही बोलू नको. तू इथनं डायरेक्ट घरी जा. मग तो ब्राह्मण मनामध्ये थोडेसे त्याच्या शंका आणि विचार येतात की देवाचा मित्र अर्जुन हा आपल्याला किती मोठ्या प्रमाणात देत होता आणि स्वतः भगवंत देव आपल्याला फक्त 2च पैसे देत आहे. हे बघून त्याला मनामध्ये एक विचार येतो की बाबा देव आपल्याला असं का कमी देत असेल. पण जाऊ दे म्हणतो. तो ते 2 पैसे घेतो, हातात मूठ बांधतो त्या 2 पैशाची आणि तिथनं निघतो. निघाल्यानंतर ना त्याला समोरच्या बाजूला एक कोळी जो घराकडे चाललेला असतो तो दिसतो. त्या कोळ्याच्या हातामध्ये एक मासा असतो. तो मासा अजून जिवंत असतो कारण तो पाण्यामध्येच असतो. त्याने हातामध्ये पाण्याची थोडी करून त्याच्यामध्ये तो मासा ठेवलेला असतो. त्या माशाचा जीव वाचवावा असं या ब्राह्मणाच्या मनात येतं. ब्राह्मणाच्या हातामध्ये कमंडलू असतं. मग तो जे 2 पैसे आपल्याला श्रीकृष्णाने दिलेले आहेत ते 2 पैसे त्या कोळ्याला देतो आणि त्या कोळ्याकडनं ते मासा विकत घेतो. मासा विकत घेऊन तो आपल्या कमंडलूमध्ये टाकतो आणि ते कमंडलू घेऊन त्या नदीवरती त्या माशाला सोडण्यासाठी म्हणून जातो. नदीपर्यंत जाईस्तोवर त्या माशाच्या पोटामध्ये एक मोती असतो जो ह्याच्या बायकोच्या हातनं नदीमध्ये प्रवाहित झालेला असतो. तो मोती ह्या माशाच्या पोटामध्ये असतो. तोपर्यंत कमंडलूमध्ये तो मासा ती मोती काढून कमंडलूमध्ये टाकून देतो. पोटातनं बाहेर काढतो आणि तो कमंडलूमध्ये टाकतो आणि माशाला सोडत असताना त्याचं लक्ष कमंडलूच्या म्हणजे तळाशी असलेल्या त्या मोतीकडे जातं. मोती बघतो आणि तो ब्राह्मण त्या माशाला सोडून देतो. सोडून दिल्यानंतर तो जोरात ओरडतो, सापडला सापडला अशी जोरात 1-2-4 वेळा आरोळी देतो. त्या नदीच्या पलीकडेच एक घनदाट जंगल सुरू होत असतं आणि त्या जंगलामधनं तो जो चोर ज्याने सोन्याची म्हणजे ह्याच्याकडची पोतली म्हणतो आपण ती चोरलेली असते, तो चोर त्या शेजारच्या त्या जंगलातनं चाललेला असतो आणि तो ब्राह्मणाला दिसत असतो, ब्राह्मण त्याला दिसत असतो. पण तो चोराला वाटतं की आपल्याकडे बघून हा ब्राह्मण ओरडतो की सापडला सापडला. आता आपण जर ह्याला सापडलो तर आपल्याला शिक्षा होऊ शकते, कदाचित मृत्यूदंड होऊ शकतो. त्यामुळे त्याने तो ब्राह्मण देवापाशी येतो, ब्राह्मणाला ती सोन्याची पोतली देतो आणि नमस्कार करतो आणि त्याला सांगतो की बाबा माझं नाव इथनं सांगू नको असं म्हणून. तो ब्राह्मणाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. देवाने दिलेले 2 पैसे त्याच्यातनं मिळालेलं हे सगळं अर्जुनाचं धन ते सगळं घेऊन तो परत श्रीकृष्णाची भेट घ्यायला जातो. ब्राह्मण भेट घेतो, त्यानं श्रीकृष्णाला आणि अर्जुनाला सांगतो, सगळी घडलेली गोष्ट सांगतो, कथा सगळी सुनावतो आणि तिथनं बाहेर पडतो. मग अर्जुन कृष्णाला विचारतात की बाबा मी इतक्या वेळा झालं, त्याला 2 वेळा मी तिला दिलं पण त्याचा उपयोग झाला नाही. तुम्ही तर फक्त 2 पैसे दिले आणि तुमच्या 2 पैशांनी असा काय प्रसंग घडला की त्याला सगळंच मिळालं. मग श्रीकृष्ण त्याच्यावरती सांगतात की ज्यावेळेस तू त्या ब्राह्मणाला दिलं होतं, त्यावेळेला त्या ब्राह्मणाने फक्त स्वतःचा विचार केला होता त्या पैशातनं. आत्ता मी दिलं होतं, मी ज्यावेळेस 2 पैसे दिले त्यावेळेला त्याला वाटलं
की आपण या 2 पैशातनं त्या माशाचा जीव वाचवू शकतो. म्हणजे तुम्ही जेव्हा निस्वार्थीपणाने दुसऱ्याची मदत करता, त्यावेळेला देव प्रत्यक्ष भगवंत तुमची मदत करत असतो. कशी वाटली ही गोष्ट नक्की कळवा. धन्यवाद.